हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी मंदिर. आपल्या चॅनलवर अपलोड केलेली मागील व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल, जे की श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवनी समाधी मंदिर होतं. ते दर्शन खूप सुंदर झालं होतं. जर तुम्ही नसेल पाहिलात तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती व्हिडिओ नक्की पहा. आणि ते दर्शन झाल्यानंतरच आम्ही श्री कानिफनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराकडे निघलेला आहोत. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे पहा, खूप डोंगराळ भाग आहे, इथे खूप हिरवळ भाग आहे. पाऊस आल्यामुळे सगळीकडे नजारा खूप सुंदर दिसत आहे. नैसर्गिक वातावरण सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यातच आम्हाला महादेव मंदिर लागले होते, जे की स्वयंभू अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. आणि इथेही आम्ही दर्शनासाठी जात आहोत. तुम्ही पाहू शकता, डोंगराच्या अगदी खालच्या बाजूने ते मंदिर आहे. अगदी आतमध्ये वसलेलं आहे, निसर्गाच्या रम्य परिसर वातावरणामध्ये. ते दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो आहोत. तर जातानाचा रस्ता खूप कठीण होता. मेन म्हणजे हा रस्ता घाटांमधून जातो, खूप वळणावळणाचा आणि अवघड असा रस्ता आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे दर्शनासाठी याल त्यावेळेस गाडी जपून आणि सावकाश चालवा, कारण रस्ते खूप भयंकर आहेत आणि जाताना तुम्हाला काहीच दिसणार नाही. खूप धुके असतात, पाऊस चालू असतो, कारण हा वरचा भाग आहे डोंगराचा अगदी. हे पहा, व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय. तर कानिफनाथ महाराजांचं मंदिर आलेलं आहे, आपण खालूनच पाहिलेलं आहोत आणि दर्शनसुद्धा तुम्हाला झालं असेल. तर आपण आता संपूर्ण माहिती पाहूया आणि मंदिराचं सुद्धा उत्तम दर्शन घेऊया. चला तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आलेल्या भाविकांच्या पार्किंगसाठी इथे उत्तम सोय आहे. जर तुम्हाला मंदिराच्या वरच्या साईडने जायचं असेल, तिथेही तुम्हाला गाडी लावायची असेल तर 100 रुपये तुम्ही तिथे देऊ शकता, व खालीच तुम्हाला गाडी लावून आत दर्शनासाठी जायचं असेल तर 50 रुपये देऊन जाऊ शकता. हे पहा, मंदिराचा भव्य असा परिसर इथे चालू झालेला आहे. इथे सर्व दुकाने आहेत. इथूनच आपण पूजेसाठी जे काही साहित्य भेटतं इथूनच घेऊन आत दर्शनासाठी घेऊ शकतो. दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला हे पहा, तर पायऱ्याची सुद्धा सोय आहे आणि आपण तिकडे गाडीनं जाण्यासाठी रस्त्याची सुद्धा उत्तम सोय आहे. दोन्ही मार्ग तुम्ही वापरू शकता. ज्या मार्गावर तुम्हाला उत्तम सोय वाटेल तिथून तुम्ही जाऊ शकता. आम्ही इथून पायऱ्याच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि इथूनच जाण्याचे आणि येण्याचा मार्ग आहे. हे पहा, वर जाताना हाच मार्ग आहे आणि दुसऱ्या साईडने येण्यासाठीचा मार्ग आहे. टेकडीवर वसलेले हे मंदिर एखाद्या किल्ल्याप्रमाणे भव्य आणि भक्कम तटबंदीने वेढलेले आहे. आणि या मंदिराच्या स्थापत्य शैलीमध्ये पेशवेकालीन तसेच मराठीकालीन वास्तुशिल्पाचा प्रभाव दिसून येतो. श्री कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक मुख्य आणि प्रमुख 9व्या अवतारातील सिद्ध महापुरुष म्हणून मानले जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मडी म्हणजेच माडा येथे श्री कानिफनाथ महाराजांचे मुख्य समाधी म्हणजे संजीवनी समाधी मंदिर स्थित आहे. नवनाथांपैकी कानिफनाथ हे महाराज म्हणजेच त्यांचे नाव कानोबा असे होते आणि हे जालंधरनाथांचे शिष्य मानले जात होते. तर पौराणिक कथेनुसार त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे, म्हणूनच अशी श्रद्धा आहे की त्यांचे नाव कानिफनाथ हे नाव पडले आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून नाथ पंथाचा प्रचार केला, तसेच समाजातील दरी दूर करून समता, भक्ती आणि योगाचा संदेश दिला. त्यामुळेच ते ओळखले जातात. पहिल्यांदा आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कानिफनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराच्या दर्शनासाठी निघालेला आहोत. मायंबापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर मडी हे गाव आहे आणि तेथेच कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी हे मंदिर आहे. हे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असते व इतर सणांवारांच्या दिवशी तसेच रंगपंचमीला खूप मोठा उत्सव असतो. त्यामुळे हे मंदिर 24 तास उघडेच असते. फाल्गुन पंचमी म्हणजेच रंगपंचमी ते चैत्र महिन्यादरम्यान मडीमध्ये मोठी यात्रा भरते व इथे या दिवसात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे जर शांततेत दर्शन घ्यायचे असेल तुम्हाला तर सामान्य दिवशी दर्शनासाठी यावे लागेल. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. ही जी मूर्ती आत्ता इथे पाहताय, हत्तीच्या कानातून महाराजांचा जन्म झालेला आहे, तर ती
विरुद्ध दिशेने होती, त्या साईडने तिचं तोंड होतं. तर आता ही नवीन बसवण्यात आलेली आहे. आपण ह्याच साईडनं दर्शन घेऊ शकतो. भाविकांची इथे अमावस्या, पौर्णिमा तसेच विशेष दिवशी शनिवार, रविवार याही दिवशी इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला शांततेत दर्शन घ्यायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितले इतर दिवशी यावं लागेल. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी भक्त निवासाची उत्तम सोय करण्यात आली आहे. येथे सर्वसामान्य दरातच खोल्या म्हणजेच हॉल्स वगैरे उपलब्ध होतात. तसेच मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता उपग्रह उपलब्ध आहेत. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.